वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि दत्तामाईकडे आहेत आपण आणि इथं त्यांनी 20 वर्षापूर्वी तुळजाभवानीचं मंदिर बांधलं होतं आणि त्यानंतर इकडं मंदिर कोणतं आहे? यल्लामाईचं आहे। आणि हे जे दिसतंय आपल्याला व्हिज्युअलमध्ये स्वामी समर्थ हे एक वेगळी वेशभूषा दिसते। आपण बघा दत्तामाई काय सांगणार या मंदिराविषयी? मंदिराविषयी म्हणजे मी पहिल्यांदा आली तेव्हा मी इथं छोटंसं घर बांधलं होतं। छोटंसं घर बांधल्यानंतर मला माणसाने प्रतिसाद दिला, माळशिरसच्या माणसाने मला प्रतिसाद दिला, माहिती तुम्ही मंदिर बांधा म्हणून। मंदिर बांधलं। माळी समाजाच्या माणसाने बी मला प्रतिसाद दिला। इथं कोणत्या वर्षी आले होते तुम्ही? हे मी वर्ष असताना मी छोटे 7 वर्षे 8 वर्षी असताना मी किन्नर झालो म्हणून मला घरच्यांनी हाकलून दिलं। बरं, जेव्हा तुम्ही 8 वर्षाचे किन्नर झाले तुम्हाला कळालं, त्याच्यानंतर तुम्ही कुठे गेल्या, कसं गेले? म्हणजे मी एका हॉटेलमध्ये काम केलं, पोटावरी म्हणजे मी भांडी घासून पोट भरत होते। मग पोट भरताना मी किन्नर झाल्यानंतर मला एक या गावाने प्रतिसाद दिला, माहिती तुम्ही कुठं जाऊ घर छोटंसं बांधूया पण तुम्ही राहा तिथं। मला ह्या माळशिरस समध्या नागरिकांनी मला साथ देऊन मला त्यांनी मोठं मंदिर केलं। कसं झालं ते मंदिर? तुम्ही 7 वर्ष 8 वर्षाचे असता किन्नर इथं आले, 8 वर्ष तेव्हा मला अन्न नव्हतं काय खायला। म्हणजे भरगे साहेबासारखे अशी माणसं मला भेटून समध्याने मला एक म्हणजे 4 रुपयाची मदत करून समध्याने मला बांधून दिलं मंदिर। कशी प्रगती झाली त्या मंदिराची? कसं एवढं आता खूप मोठं मंदिर आहे? प्रगती म्हणजे कसं झालं, एक कदम सर आहेत म्हणून त्यांनी मला मंदिर बांधताना मदत केली। एक पिशे वस्ती म्हणून अंकुश पिशे म्हणून त्यांनी एक मदत केली मला जास्त। एक शिवाजी देशमुख नगरसेवक आहे, त्यांनी एक मला मदत केली जास्त। आणि गल्लीतल्या माणसांनी गावातल्या माणसांनी मला जास्त मदत करून मला उचलून धरलं त्यांनी। एक प्रश्न थांबवतो तुम्हाला, तुम्ही जेव्हा किन्नर झाल्या तुम्हाला कळालं की आता तुमचं आयुष्य एक वेगळं आहे, तर आई वडिलांनी घरांनी सगळ्यांनी तुम्हाला काढून दिलं, तेव्हा काय मनाची भावना होती, अवस्था? मनाची भावना काय नव्हती, दुःख होतं मनाची भावना, पण मी दुःख तसं झेललं नाही। मी जिद्द धरली, आपण पुढं काहीतरी करून दाखवायचं। मग जिद्द धरून मी जिद्द फोडून मी काहीतरी करून दाखवलं, पण मला ह्या पांडुरंगाच्या रस्त्यावर मला जागा मिळाला ती मोठं भाग्य समजते मी। आणि मला अन्नधान्य हाताने करायला मिळालं एक तर भाग्य माझं मोठं आहे। म्हणजे मी कुठं कामाला जात नाही काय नाही, एक बर्गेस अशी समधी मिळून समधींना मला अन्नदान काढून देते, मी ते अन्नदान करून घालते। 10 जण आहे ना आपण तुझ्या मंदिरासाठी? 10 जण आहेत मंदिरासाठी बांधून देणं। हां आणि कोल्हापूरचे साहेबांनी आपल्या हे देवीचे मुकुट वाहिले त्यांनी कोल्हापूरचे। हां देवीचे यल्लामाचे। किन्नरच्या याच्यामध्ये तुम्ही कधी रेल्वे स्टेशनला असो बस स्टँडला असो पैसे मागायचं काम केलं? मला माळशिरसच्या नागरिकांनी मला कुठं मागून दिलेलं नाही। मला माहीत तुम्हाला काय पाहिजे आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला घरी पोच करतो। हे काय भाग्य आहे म्हणावं? हे भाग्यवान म्हणजे माळशिरस म्हणजे मला देव म्हणून मानतात मला। तुम्हाला माही काय पाहिजे तर आम्हाला सांगा, कोणी माही काय बी मागवते मला आणून पोच करतात माणसं। मग तुम्हाला कुठं 10 रुपये 100 रुपये भीक मागायची गरज पडली नाही? पहिली पडली होती भीक मी किन्नर झाल्यामुळे पडली होती, मला आधार नव्हता कोणाचा। त्या टायमाला मागितलं मी माळशिरसमध्ये यायच्या अगोदर। माळशिरसच्या मागेला कुठं मागितलं नव्हते मी, हॉटेलवर राहिले, हॉटेलवर काम करून खात होते। हे आता जे किन्नर लोक मागतात करतात यांच्यावर काय वाटते तुम्हाला? ह्यांच्यावर कसं माहिती आहे, समजायचं दुःख आहे, कोण सरकार ह्याची दखल घेत नाही, सरकार ह्यांना म्हणजे मान्यता देत नाही। एका किन्नराने जर नाही केलं तर त्या किन्नरावर अक्षर ठेवतात, तो असं केलं तसं केलं, त्या किन्नरला हानमान करतात, कोणत्या कानून कायद्याने काय गुन्हा दाखल करतात। किन्नर चूक काय करत नाही, किन्नरची चूक काय दिसते, ती टाळी वाजवली त्याने शिवी दिली म्हणून। किन्नरची चूक नसते, आधी चूक ती माणूस करतो। मग किन्नर त्या टायमाला रागायला जातो, शिव्या सराप देतो, त्या टायमाला किन्नर असा बोलतं म्हणून समध्या गावात उठवतात। हां किन्नरच्या आयुष्यामध्ये भरपूर समस्या आहेत वाटते तुम्हाला, काय नेमक्या समस्या आहेत की आणि त्या तुम्हाला सोडवणं गरजेचं वाटतं? सोडवणं गरजेचं फक्त समध्या किन्नरांनी आनंदात राहावं, आनंदात हे व्हावं, समध्याने एकत्र यावं। जी माऊलीचा सोहळा कसा आहे, पण समाजात किन्नर समाजात जाती धर्म नाही, आणि या पांडुरंगाच्या माऊलीच्या वारीत एक जाती 2 समाजात जाती धर्म आमची मानत नाही, बिलकुल नाही सर। जात धर्म आम्ही बघतच नाही कुठला आहे। शासनाकडून कुठल्या प्रकारचं किन्नरला मानधन वगैरे मिळतं? शासनाकडून आमच्या किन्नरला तरी समध्याने आपल्या नोकरी द्यावं कुठेतरी। काय मिळते का आता काय नाही मिळतं, राजकारण 2 चालू आहेत, काय देत नाही ते काय नाही ते। अहो एक जण उचलायचं एकाने फेकून द्यायचं चाललंय आता। आतापर्यंत किन्नरला काय पगार वगैरे सुरू आहे कुठली? काहीच नाही अजून काहीच नाही, फक्त केलेत पगार चला, अजून तर आमच्या हातात 1 रुपया मिळाला नाही। तुमची काय मागणी आहे?
आमची मागणी आहे फक्त आमच्या किन्नरांना कुठेतरी पोलीस भरती, ग्रामसेवक असल्या नोकरी, सरकारी नोकरी द्याव्या. म्हणजे मानधनाचे नको, मात्र नोकरी द्या. नोकरी द्यावी. काही मागून कोण 1 रुपया देत नाही, जा पुढं निघून म्हणते ते, तुला कुठलं पैसे आम्ही द्यावं. किन्नराला कोण कामाला लावत नाही कुठं, किंवा बाबा खुरपायसुद्धा लावत नाही. हसतात, कोण पाया पडतात, जे ते भक्ती प्रश्न असतात. यांना भीक मागल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. भीक मागल्याशिवाय पर्यायच नाही. आमचे पोट संध्या भरतच नाही. रोजचं ते दिवसभर मागायचं 200 किंवा 400 रुपये होतात, त्याच्या पोटभर खायचं. त्यात घर भाडं आलं, त्यांचं लाईट बिल आलं, महिन्याचं तेवढं त्यांनी करायला लागतं. तुम्हाला किन्नर आयुष्य मिळालं पांडुरंगाच्या कृपेने, कशाच्या कृपेने, मात्र किती सुखी ठेवलं तुम्हाला देवानं. मला भरपूर देवानं सुखी ठेवलं आहे, मला आनंद ठेवला आहे. आणि हीच कडेपर्यंत मला माऊलीच्या आनंदातच मला मरण यावं. मला एवढंच भाग्य मला पाहिजे, दुसरं काय नाही. हे अन्नदान असंच करत घडवतो. हां, असं अन्नदान करत मला हे माऊलीच्या दारात एक दिवशी मरण यावं. काय रामकृष्ण हरी. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. राम महाराज की जय. ता की जय.